लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. मंडळी, सोशल मीडियाचा सध्या जमाना आहे, एआयचा जमाना आहे आणि ह्या जमान्यामध्ये ट्रेंडिंग हा एक नवा गंभीर आजार सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोशल मीडियाच्या काळामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सने एखादी गोष्ट केली की आपण त्याने इन्फ्लुएन्स होतो, त्या गोष्टीला कॉपी करतो. आपल्या जवळच्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली, आवडत्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली की आपण त्याला कॉपी करतो आणि मग थेट दिल्लीपासून गल्लीपर्यंत ती गोष्ट होत जाते आणि ट्रेंडिंग सुरू होतं. अगदी काही दिवसांपासून रानो रानो करत नाचायचा ट्रेंड होतो, त्याच्यानंतर नटीने मारली मिठी ह्या गाण्याचं ट्रेंडिंग आलं आणि आता हे ट्रेंडिंग बदललं. बरं, हे ट्रेंडिंग एखाद्या कोणत्या विशिष्ट गाण्यासाठी किंवा एका गोष्टीसाठी नसतं, ते सातत्याने बदलत राहतं. म्हणून हा गंभीर आजार आहे, कारण तो सातत्याने बदलत जातो, वाढत जातो. ट्रेंडिंगला विरोध नाही, चांगल्या गोष्टी करायला विरोध नाहीये, मात्र ह्या ट्रेंडिंगची, ह्या नको त्या गोष्टींचे आपल्यावरती काय गंभीर स्वरूपात परिणाम होणार आहेत ते आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या ChatGPT 4.0 ने गिबली प्रकरण सर्वांसमोर आणलंय आणि सोशल मीडियावरती सर्वत्र ChatGPTचं हे गिबली प्रकरण ट्रेंडिंग मध्ये आहे. अगदी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, क्रिकेटर, स्पोर्ट्समन, ॲक्ट्रेस, त्याच्यानंतर राजकारणी लोक आणि सर्वसामान्य नागरिक जे सोशल मीडियावरती आहेत ते प्रत्येक जण ह्या ChatGPTच्या गिबलीला बळी पडले. आपला क्यूटचा फोटो ChatGPTच्या माध्यमातून कसा दिसेल याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. गिबलीमध्ये आपण कसे दिसू, एआयच्या माध्यमातून आपण कसे दिसू हे प्रत्येकाला जाणून घ्यायचंय आणि म्हणून प्रत्येक जण ह्या गिबलीला फॉलो करतंय, गिबलीमध्ये आपला फोटो शेअर करतंय आणि गिबली बाबा माझा फोटो असा असा करून दे अशी विनंती करून गिबली करून आपला फोटो एआय मध्ये कन्वर्ट करून घेतोय. मात्र ही सगळी गोष्ट करत असताना आपला फोटो काळ्या बाजारपेठेमध्ये विकला जातोय ह्याची थोडी बरही माहिती आपल्याला नाही. याचे गंभीर परिणाम काय होणार आहेत ह्याची आपल्याला माहिती नाही. तीच गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, ChatGPT 4.0 ने हे जे काही सुरू केले गिबली प्रकरण, त्या गिबली प्रकरणामधून आपल्या फोटोंची चोरी होते आणि काळ्या बाजारपेठेमध्ये ते विकले जात आहेत, ज्याला बायोमेट्रिक चोरी असं देखील म्हटलं जातं. गिबली किंवा इतर कोणतीही एआय इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो एआय प्रणाली सोबत शेअर करावा लागतो. त्यामुळे तुमची ओळख ही चोरली जाते. नकळतपणे आपली अत्यंत वैयक्तिक बायोमेट्रिक माहिती म्हणजेच आपल्या चेहऱ्याची ओळख आपण समोरच्या एआय कंपन्यांना देतो. ही गोष्ट पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा एखादी गोष्ट चोरीला जाण्यापेक्षाही अत्यंत धोकादायक आहे, कारण पासवर्ड किंवा इतर मोबाईल नंबर वगैरे आपल्याला बदलता येतात, मात्र चेहरा बदलता येत नाही. एकदा का चेहरा आणि चेहऱ्यावरचा डाटा चोरीला गेला तर त्याचा गैरवापर हा सहज शक्य आहे आणि त्याचे गंभीर परिणाम हे दीर्घकाळ टिकणारे आहे. आपल्या ओरिजिनल फोटोची चोरी होते हे आपल्याला कधीच माहिती नव्हतं. बरं, ह्याची उदाहरणं देखील आता सर्वांसमोर आलेत. क्लिअरव्ह्यू आय ह्या कंपनीवरती सोशल मीडिया आणि इतर सार्वजनिक स्रोतांमधून कोट्यवधी लोकांचे फोटो परवानगीशिवाय गोळा करून त्याचा डेटाबेस तयार केल्याचा आणि नंतर तो डेटाबेस पोलीस आणि इतर खासगी कंपन्यांना विकल्याचा आरोप आहे. त्यांनी सार्वजनिक रेकॉर्डमधून परवानगीशिवाय 3 अब्ज फोटो चोरून ते पोलीस आणि इतर खासगी कंपन्यांना विकून डेटाबेस तयार केला, पैसे मिळवले. त्याचबरोबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन कंपनी आउट ऑफ बॉक्सच्या प्रकरणी देखील असाच प्रकार घडला होता. त्यांनी डेटा लीक केला, ज्यात 10 लाखांहून अधिक लोकांचे फेस स्कॅन, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पत्ते चोरीला गेले, ज्यामुळे पीडितांना चुकीची ओळख, छळ, चोरीसारखे आरोप, ब्लॅकमेलिंग अशा विविध समस्यांना सामोरं जावं लागलंय. चोरीला गेलेला हा बायोमेट्रिक डेटा काळ्या बाजारपेठेमध्ये विकला जातोय. बाजारपेठेमध्ये त्याची किंमत अब्जावधी रुपयांची आहे आणि त्यामधून अनेक गैरप्रकार घडतायत. चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या तंत्रज्ञानांची म्हणजे फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी FRT
ह्याची बाजारपेठेमध्ये सध्या किंमत वाढते. स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार 2025 मध्ये ही बाजारपेठ 5.73 अब्ज डॉलर्स वरती आहे. 2031 पर्यंत तीच कंपनी 14.55 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मेटा आणि गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांवर देखील युजर्सच्या फोटोंचा वापर त्यांच्या AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी झाल्याचा आरोप या आधी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि ChatGPT देखील तशाच पद्धतीने आपल्या फोटोंचा वापर करते. ChatGPT 4.0 च्या फीचर्सनुसार ChatGPT देखील आपल्या AI टूल्सना प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या फोटोंचा वापर करते. त्यांच्या प्रशिक्षणासाठी जे आपण त्यांना फोटो देतोय ते फोटो उद्या ते त्यांच्याकडे स्टोअर करून ठेवणार आहेत आणि भविष्यामध्ये ज्या आधी घटना घडलेल्या आहेत, जे मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली, त्याच पद्धतीने आपला डेटा हा विकला जाणार आहे आणि हे निश्चित आहे. आपला चेहरा हा अनेक गोष्टींसाठी लिंक आहे. आपला चेहरा आधार कार्ड, बँक अकाउंट, सिम कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन अशा विविध गोष्टींसाठी जोडला गेलाय. अशातच जर आपला चेहरा AIच्या हाती, टेक्नॉलॉजीच्या हाती लागला तर टेक्नॉलॉजी काय करू शकते याचा अजून आपल्याला अंदाज नाहीये. जी टेक्नॉलॉजी पसरत चालले, वाढत चालले, भविष्यामध्ये अशी देखील टेक्नॉलॉजी येईल की आपल्या फोटोवरून आपण कुठे आहोत, काय करतोय ह्याचा देखील शोध लागेल आणि आपल्याला गंभीर त्रासाला सामोरं जावं लागेल. महिला वर्गाला मला जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगायची की डीप फेक सारख्या अनेक घटना याआधी देखील घडलेल्या आहेत. फोटोंचा दुरुपयोग झालेला आहे. ब्लॅकमेलिंग सारख्या अनेक घटना घडल्या आहेत. महिला वर्गच कशाला, पुरुषांना देखील मला तेच सांगायचंय की ब्लॅकमेलिंग सारख्या अनेक घटना पुरुषांच्या बाबतीत देखील झाल्या आहेत. ChatGPT असेल किंवा AI टेक्नॉलॉजी कोणती असेल, जर आपण अशा पद्धतीने आपले फोटो शेअर करत असू आणि जर काळ्या बाजारामध्ये आपले फोटो विकले गेले आणि जर अशा वाईट गोष्ट करणाऱ्या लोकांच्या हाती आपले फोटो लागले तर आपल्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून आपण एक जाहिरात सोशल मीडियावरती बघतोय की एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये आपण आपला फोटो टाकला की आपण आपल्याला हवी तशी व्हिडिओ तयार करू शकतो. आपल्या फोटोंचा अशा गोष्टींसाठी देखील वापर होऊ शकतो. कारण आपण आपलाच नाही, आपण आपल्या कुटुंबियांचा, आपल्या प्रियजनांचा, आपल्या मुलांचा फोटो ह्या संपूर्ण गोष्टीसाठी शेअर करतोय. त्यामुळे आपण ट्रेंडिंगच्या नावाखाली काय करतोय, आपल्याला कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे, जरा ह्याचं भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीचा विचार कराल आणि स्वतःची ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये काळजी घ्याल, एवढं मात्र मी नक्की या ठिकाणी आशा व्यक्त करतो. जमाना टेक्नॉलॉजीचा असला, जमाना AIचा असला तरी ह्याला निर्माण करणारे आपणच आहोत, ह्याचा वापर करणारे आपणच आहोत आणि ह्याचा गैरवापर करून समाजामध्ये गैरकृत्य करणारे देखील आपणच आहोत. त्यामुळे मानवाने कसं राहायचं हे आता आपण स्वतःच ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. तुर्तास या विषयामध्ये वेळ झाले इथेच थांबायची. धन्यवाद.